हॅलो गाईज, तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. त्याचं नाव आहे समीरा साळवे. तर नवीन म्हणजे 4-5 दिवसांनी बाहेर फिरायला जात होते. त्याचं नाव आहे समीरा साळवे. तसं मॉर्निंगला जाते मी, सकाळी पण माझं वर्कआउट असतं आणि रील्स पण बाहेर पण जाते आणि टाइम भेटेल तसं. तर चला म्हटलं आता नवीन वगैरे चालू आहे बनवायला. मुलगी येते असं काय मी असं बोलायचं वगैरे म्हणजे असं ब्लॉग वगैरे नाही काढला, कारण खूप लोक होते. तर मग कसं शूटला म्हणजे माझ्या मुलाला टाइम नसतं, त्यांना पण टाइम नसतं. कुणीच असं म्हणजे बाहेर माझे रील काढायला माझ्या सोबत मुलगी होती. कडेला गेले, शेजारच्या बागकडे गेले, बारशीला गेले, नवीन किरायादार आहे आमच्यावर. हिला एवढं म्हणजे असं मोबाईल पकडल्यावर नाही, तर तिला काय एवढं कॅमेरा लोकेशन वगैरे चांगलं बॅकग्राऊंड तिला मोबाईल तिला करता येत नाही. समजून सांगत होते असं कर, तिनं माझ्या डोक्याचा सगळा चुरा केला, तिला माझ्या डोक्याचा चुरा केला. आणि ह्याच्यामध्ये ऍक्टिव्ह हुशार म्हणजे तिला काय व्यवस्थित जमतच नव्हतं मोबाईल पकडायला वगैरे. तिला म्हणजे असं शूट करताच येत नव्हतं आणि काय शूट करायचं, कशी ऍक्टिंग करायची. ऍक्टिंग तर करते जसं आहे तसं तिनं काढलं. फार समजतं. ब्लॉग वगैरे बनवायचा होता मला, पण ब्लॉग बनवायला मला काय टाइम समजला नाही. लोक पण पाहत होते, एवढं काय लोकांचा विचार नाही करायचं. पण आता हिचं लक्ष होतं माझं रील्स वगैरे बनव म्हटलं तर ती लोकांच्या दुसरीकडे फॉलो करा, शेअर करा, मूड नव्हता रील्स बनवले. दररोज 6 वाजता जाते आणि घरी तिकडे गेले. चिकूच्या बागाकडे गेले, घरी निघालो होतो. बारशी रोडला वेगवेगळ्या गेलो होतो. 6 वाजता जाते कसं घरात 7:45ला निघालो होतो. त्याच टायमिंगला रील्स वगैरे तिथून बनवून खाली उतरलो की रेल्वे. अरे बापरे, कारण माहित नव्हतं टायमिंग रेल्वे किती वाजता इंस्टावर वगैरे मला माहित नाही, कारण फर्स्ट टाइम तिकडे घर बसल्या. तसं लाईक करा, शेअर करा, कमेंट